नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सगळ्यांची प्रमुख मागणी 8 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी तो रस्ता पूर्ण पाणीमधून टाकला। त्याच्यानंतर आम्हाला त्या ऑपरेशनचा वेळ भेटला नाही, अक्षयचा। मग आम्ही काय केलं, आमचे ऑपरेशन मुंबई मंत्रालयात केले, मुंबई मंत्रालयात दाखल केले व याची सविस्तर माहिती सांगितली। 2001 प्रमाणे शहराचा विकास आराखड्यानुसार रोड टाकण्यात आला होता, तो हा 2001चा विकास आराखडा। हा पूर्ण रोड आहे। आमची मागणी ही होती का तुम्ही जो ऑगस्ट 2024चा रोड टाकला त्याचे 17 मीटर अलाइनमेंट दक्षिणेकडे आणि 17 मीटर अलाइनमेंट उत्तरेकडे त्यांनी सरकवला। आणि आम्हाला ऑपरेशनचा कालावधी नसल्यामुळे मुंबई मंत्रालयात जाऊन आम्ही सगळी माहिती देऊन आलो। तर आमचं म्हणणं असं आहे सगळ्या नागरिकांचं, कारण तुम्ही जो रोड केला तर ह्या मापप्रमाणे 2001मध्ये हा नक्षा फायनल होऊन भूसंपादनाची यादी तयार केली। त्याच्यानंतर त्यांनी हा रोड सोडून 17 मीटर याला इकडं बाजूला केलं। आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही जो 7 मार्च 2024ला रोड टाकला तो कायमस्वरूपी रद्द केला तर रद्द करा, किंवा तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही हा पद्धतीने रोड करा। या रोडची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे, या रोडचे पैसे भरून जॉईंट मेजरमेंटची संयुक्त कृती झालेली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। मग तो अन्याय तुम्ही आमच्यावर काउंट करू लागले। या रोडमध्ये कुठलाही डेव्हलपमेंट नाही, म्हणजे 2001च्या रोडमध्ये त्यांनी जो टाकला होता त्या रोडमध्ये, आणि आता जो 2024मध्ये जो रोड टाकलेला त्याच्यामध्ये कमीत कमी 700 ते 750 घरं चालली। ते योग्य आहे, त्यामुळे आम्ही ती पत्रकार परिषद घेतली। नाही, आता DP प्लॅन तयार करताना शासनाने देशमुख नावाचे ग्रस्त पाठवले होते, त्यांच्याकडं तुम्ही सातत्याने पाठपुरावा का नाही केला? त्यांनी आमचं ऑपरेशनचा जो वेळ होता कालावधी त्यावेळेस आमचा रोड त्या पाणीमधून वगळण्यात आला होता, त्याच्यामुळे तर आमचा संबंधच नाही आला। त्याच्यात 8 ऑगस्ट आम्हाला ही बातमी कळाली का बाई तुमचा रोड परत त्याच्याबद्दल प्रस्तावित केला, पण त्या अनुषंगाने प्रस्तावित नाही केला त्यांनी। हे जे तुम्हाला पेपर दाखवू लागले त्यांनी तो वेगळ्या अलाइनमेंटमध्ये प्रस्तावित केला। त्याच्यानंतर मग आम्ही जागे झालो, मुंबई मंत्रालयात गेलो, प्रधान सचिव साहेबांची भेट घेतली, त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना पूर्ण पत्रव्यवहार केलं, त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही समजून आलो। बरं मला सांगा, आता आम्ही असं शासनाला म्हणू शकतो का तुम्ही जो DP रोड ते कॅन्सल करा म्हणून? DP रोड म्हणजे आपलं रक्तवाहिनी आहे ना। नाही, आता बऱ्याच तक्रारी जवळपास 8,000 लोकांनी आक्षेप घेतले होते आणि त्यांनी महापालिकेने DP प्लॅन मंजूर केला, परंतु आता एक पर्याय असा होता की शासन स्तरावर तुम्ही पाठपुरावा करायचा, तो जर तुम्ही सांगत तर सचिवाकडे सचिवांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? ते सुद्धा भेटले ना, त्यांनी फक्त हे सांगितलं की तुमच्या या पेपरच्या मध्ये दखल अंदाजी घेऊ, सगळ्या जेव्हा शहानिशा करून तुम्हाला आम्ही जेव्हा तो नकाशा तुम्हाला ते DPR रिलीज होणार त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटणार। त्याच्यावर पहिला ते जे टाकलेलं होता, आता हरपणाचा ऐकून त्याला तयार का असते राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये असेल, आम्ही नाही सांगते असेल, याच्यामध्ये 100% असेल, कारण की बंद कॅबिनमध्ये हा रोड टाकलेला त्यांनी। हा रोड याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होता ना सगळे, याच्यावरती पालक आयुक्ताची साईन आहे, सहाय्यक संचालक नगराध्यक्षांची साईन, फायनल झालेला रोड आहे ना तो। तुम्ही तो न टाकता ती कदा आमच्यावर काय आली नाच नाही, आता याच्यामुळं किती घरं बाधित होतात? 700 ते 750 घरं असतात। याच्यामध्ये मूळ सिंधी कॉलनीची चिगल्ली म्हणून नाही, हे बघा याच्यामध्ये काही नाही सर, रोड जोडून घरावर येऊ राहिले। याच्यामध्ये बघा आमच्या घराच्या मागे रोड आहे आणि ह्या नक्षामध्ये पूर्ण सिंधी कॉलनीची चिगल्ली आहे पूर्ण। आणि आता तुम्ही शासन स्तरावर पाठपुरावा केला, शासनाला तुम्ही किती दिवसाचा अल्टरनेटिव्ह देत आहे का? आता ते बोलले बा आचारसंहिता लागणार आहे, त्याच्यापूर्वी तुम्हाला ते DPR आम्ही रिलीज करू, त्यांनी असे बोलले आम्हाला ते, पण आता त्यांच्या भरोश्यावर आम्हाला राहायचं नाही। नंतर तुमच्या माध्यमातून किंवा कोर्टाच्या माध्यमातूून आम्ही आमची लढाई पुढं निर्णय जाऊ। तुम्ही का आता न्यायालयात याचिका दाखल करण्याची यांनी जर फायनल केलं तर 100% आम्ही न्यायालयात याची दाखल करू, आणि हा फायनल केलं तर आमचं काय ऑब्जेक्शन नाही। असं आंदोलन काही जन आंदोलन करणार बिलकुल करू, आम्ही लोकशाही पद्धतीने सगळं जन आंदोलन करू।
लोकशाही पद्धतीने सगळं जनआंदोलन करून हे आता हे जन आंदोलन कोणत्या प्लॅटफॉर्मवर करणार? लोकशाहीचे नाही ह्या मुद्द्यावर करून तुम्ही आमची पिचगाडी केली दिशाभूल केली. हा रोड तुम्ही टाकलेला आहे, तुम्ही तो रोड काढून नाही घेता वेळेस जर तुम्हाला करायचा होता तर हा करा. नाही तर आमची सगळ्यात प्रमुख मागणी ही सगळी नागरिकांची तो रोड रद्द करण्यात यावा. तुम्ही कृती समितीवर गेलो आधी सगळेजण जमा झालो. कृती समितीची आता आम्ही स्थापना करणार आहे. त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे क्योंकि करू. पुराना मैप है, पुराने मैप के हिसाब से काम करो, या तो रोड रद्द करू. रोड रद्द करो. यही कोणालाही सबकी मांग विश्वासात न है. घेता 8 ऑगस्टचं त्यांनी प्रस्तावित रस्ता हे टाकलेलं आहे. आम्हाला कुठल्याही हरकतीला वेळ नाही दिला. कोणी महानगरपालिकेचे काही तुमच्याकडे अधिकारी हा 7 मार्च त्याच्यामध्ये रोड वगैरे झालेले आहे. त्यांना ऑब्जेक्शन नाही. कोई नहीं अभी. आणि हा रोड फायनल झालेला आहे. 15 मीटर रोड हा रोड त्यांना करायचा होता. 8 ऑगस्टला हे जो रोड टाकलं त्यांनी ब्ल्यू लाईन. तर याप्रमाणे असं टाकायला पाहिजे होतं. ही मागणी जो जुना रस्ता आहे आणि त्यांना रस्ता टाकायचाच होता तर 7 मार्चच्या त्यांनी रस्ता का नाही दाखवला? टाकला आम्ही त्याच्यामुळे बिनफिकीने राहिलो आणि 8 ऑगस्टला डायरेक्ट आमचा रस्ता दाखवला. मग आम्हाला हरकती घ्यायला वेळ नाही मिळाला. 7 ऑगस्ट 2024ला आमचा हा रस्ता टाकण्यात आला असताना त्यावेळेस आम्हाला संभाजीनगर लेवलला आम्हाला ऑब्जेक्शन भेटण्याची घ्यायला वेळ मिळाला असतं आम्हाला. त्यांनी कुठलाच आम्हाला म्हणजे वेळ दिला नाही. ते आयुक्ताची भेट घेतली तुम्ही आता आयुक्त म्हणता आलं तुम्ही आणि आता याच्यामध्ये तुम्ही पालकमंत्री किंवा आमदार संजय शिरसाट साहेबांना भेटलो ना. शिरसाट साहेबांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्ही काळजी नका करू. माझ्या लेवलवरती 100% तो रोड आम्ही प्रयत्न करू तो कॅन्सलच करावा. माझी वैयक्तिक कोणाची आमच्या मंत्रिमंडळाची कोणाची पण इच्छा नाही आहे तो रोड इथून जावं म्हणून. त्याचे बांधकाम पण विनंती केली म्हटले की दुसरी गोष्ट सर हा जो रोड आहे 15 मीटर याला केंद्रबिंदू जालना रोड या इथून 450 मीटर अंतर तो आहे 150 फुटाचा. आणि याला दक्षिणेकडून श्रीमंदिर चौक रोड आहे यामध्ये तो चेतक घोडा तो आहे 80 फुटाचा. 24 मीटर. तर हा रोड टाकायची त्यांना आमच्या म्हणजे हिशोबाने गरज नाही असं आम्हाला वाटतं. 2 पर्यायी मोठे रस्ते असताना हा रोड टाकायची आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं. पर्यायी रोड आहे ना मोठे 1 किलोमीटर अंतर पण नाही. अचानक आमचे फ्लॅग चेंज केला जातोय त्याच्यात. 8 किलोमीटर आदल्या दिवशी फ्लॅग कॅन्सल केला जातो. प्रक्रिया झालेली पुन्हा फ्लॅग टाकला जातो. याच्यामध्ये पूर्ण पत्र व्यवहार आहे. याच्यामध्ये पूर्ण चलन लागलेले सगळे चलन लागून त्यांनी ते पूर्ण रोड फायनल केलेलं आहे आमचा. ते चलन हा रोड फायनल केलेला. नाही आता या मागणीसाठी तुम्ही रस्त्यावर कधी उतरणार आहे तेवढं आता याचा काय निर्णय आहे याच्यावर आम्ही पुढची भूमिका तुम्हाला सांगू नाही याच्यावर याचा काय निर्णय आहे. चालेल. आपलं नाव? मी राजेश टोनगिरे. तुम्ही कृती समितीचं नाव वगैरे ठेवलं काही? कृती समितीचा घेऊ आम्ही. आता आम्ही सगळी प्रक्रिया चालू केली त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते कळून आम्ही लवकर सगळ्या गोष्टी. फक्त आमची एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून आमचं सगळं म्हणणं मांडा तुम्ही. याच्यावर काय जर मिसगाईड झालेलं आहे याचं काम झालेलं आहे ऑडिट त्याप्रमाणे तुम्ही काऊन नाही केलं तुम्ही विचारू शकता शासन स्तरावर सगळ्या गोष्टी. कारण की आता त्यांनी मुंबईला तो वेळ मागितले सगळे ते असे कुटुंबाने ना रोज मुंबईला जाणार सगळ्या गोष्टी करणार मुंबईला सगळ्या एक तो इसमें दूसरी गलती इन्होंने सबसे बड़ी ये करी है सिंधी कॉलोनी के जो पीछे से जो रोड आ रहा है बना हुआ रोड छोड़ के वो घर के ऊपर से रोड लेके जा रहा है. 60 घर है. हाँ, 15 है. वो लेना देने में नहीं थे किसी के. रोड बिल्कुल हमारे घर के पीछे रोड है. वो रोड छोड़ दिया उन्होंने. वो रोड छोड़ के डायरेक्ट घर के ऊपर से जा रहा है. याच्या सिंधी कॉलनीचं काहीच रोड नाही आहे. 100% कोई रोड मध्ये खूप कमी घर बाधित होऊ लागले. सिंधी कॉलनीचे 68 घर कॉन्क्रीट रोड आहे वो. एक आगीमध्ये जे पूर्ण रस्ता दाखवला होता ह्या त्याच्यात फक्त 10 घरं जास्त 10 घरं सोडून ते 68 घरावर घर आलेली. ते पूर्ण 2-3 मजली घरं बांधली. ते पण माहीत होता की हे घर जाणार आहे आणि प्लास्टर पण नाही केलेलं आहे घराला. त्यांची मानसिकता आहे ना या लोकांची मानसिकता आहे त्याने घर बांधलेलं नाही. साधा प्लास्टर सुद्धा केलेलं नाही. 10 लोक आहेत उनको घर बनाने दिया ही नहीं. आधा अधूरा काम बाकी है सब पूरे प्लॉट का. हे साहेबाचं पत्र 25/6/2024 रोजी त्यांनी माहिती मागून नगर वनाधिकारी मार्ग त्यांनी त्यांना उत्तरामध्ये सगळं दिलेलं सरळ हा संपूर्ण जो विकास आराखडा त्यांनी तयार केलेला आहे सदोष बेस मॅप चुकीचा आहे म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे.
त्याचा पाठपुरावा सगळीकडे करतो. फक्त आमची तुमच्या मार्फत एकच विनंती आहे, तुम्हाला जर करायचं आहे तर ह्या पर्यायाने तुम्ही तो रोड करा, आमची काही त्याच्यावर हरकत नाही. नंतर तो पूर्णतः कॅन्सल करा, 100% कॅन्सल. आणि आता डिपो फ्लॅगच्या विरोधात शक्ती संघटना, मुस्लिम समाजला हे जे त्यांच्यासोबत तुम्ही जाणार आहे? जाऊ ना, करून जाऊ त्याची समस्या. कारण की ते आपल्यासाठी जाऊ लागलं ना, पुढे शहरासाठी जाऊ लागले ना. 700 ते 750 घरं बाधित होत आहेत, तर आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागणार आहे. रावण साहेबांनी कधी प्रत्येक पत्रकार परिषद घेतली नाही, त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी आता बोलू ना त्यांना बसले. आता हे करणं गरजेचं आहे ना आम्हाला. आज हे चुकीचं काम झालेलं, यांनी हे काम सोडून आमच्या अंगावरती घरा टाकलेलं खूप पण आहे. रोड कसा जाणार आहे, काटा रोड, त्याची बाधित घराची लिस्ट, यादी वगैरे सगळी आमच्याकडे, सगळी माहितीची यादी घराखाली आम्ही सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत. मी राजेश तोडगीर आहे. अमरपाल सिंग चंदवाल, माझं नाव अमरपाल. गीतांजली दत्तात्रय पाटील, या पाटील, रवींद्र काका, विनोद फडलानी, दिलीप कासलीवाल, प्रदीप गुणवानी, श्रवण चोपलानी.